बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आमदार रोहित पवारांनी 2029 मध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता वर्तवली आहे। राज्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध असला तरी एल निनोच्या प्रभावामुळे मुख्यमंत्र्यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलंय। दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे बिबट्याने 2 वर्षांच्या चिमुरडीवर झडप घालून तिला ठार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी पॅट 3 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आगाऊ व्हायरल करणाऱ्या 6 चॅनल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। परप्रांतीय वाहन चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष बैठक बोलावली आहे। लाडकी बहीण योजनेत बोगस महिलांकडून 11 कोटींची वसुली झाली असली तरी 22 कोटी लाटणाऱ्या पुरुषांबाबत अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। नाशिकच्या निफाड तालुक्यात कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या महेशगिरी महाराजावर गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगरमधील सौंदाळा गावाच्या सरपंचाने कर्मकांडांना फाटा देत जिवंतपणी स्वतःचा दशक्रिया विधी पार पाडून सामाजिक संदेश दिला आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी 2346 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी दिली असून यामुळे यांत्रिकीकरणाला बळ मिळणार आहे। परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदची थार गाडी आणि पिस्तूल पोलिसांनी जप्त केली आहे।